मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. आज आपण अगदी थोडक्यामध्ये जुनी CRPC म्हणजेच की क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तर यामधील जे जुने कलम आहेत 161 आणि 164, यामधील काय फरक आहे आपण हे थोडक्यात पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी मी मुंबई पोलीस, आपले महाराष्ट्र राज्याचं CID डिपार्टमेंट, तसेच इतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांचा लॉ ऑफिसर, लीगल ॲडवायझर म्हणून काम करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या, समोर आल्या. त्या म्हणजे की पोलीस भरपूर काम करतात, भरपूर मेहनती काम करतात, परंतु ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं किंवा आम्ही विचारायचं, ज्यावेळेस त्यांची चार्जशीटची फाईल पूर्ण असायची, ज्यावेळेस इतर काही तपासाची कागद पूर्ण असायची, त्यावेळेस आमच्याकडून साधा प्रश्न केला जायचा की 161 स्टेटमेंट कुठे आहे. CRPC 161 प्रमाणे नोंद केलेले स्टेटमेंट हे कुठे आहे दाखवा. अनेक जणांचा भ्रम असायचा आणि संभ्रम असायचा की ती स्टेटमेंट आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे हे साक्षीदाराचे जबाब आहेत. तर त्यानंतर अशी गफलत ही लक्षात आली की स्टेटमेंट तर रेकॉर्ड केलेले आहेत, पण त्यांना 161 स्टेटमेंट म्हणतात ही त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे जबाब रेकॉर्ड केलेत, साक्षीदाराचे जबाब घेतलेले आहेत, परंतु ते कुठल्या कलमाप्रमाणे घेतलेले आहेत ही माहितीच नाही. मग ते पूर्ण फाईल शोधत बसले की याच्यामध्ये आहेत का, त्याच्यामध्ये आहेत का. पुन्हा नंतर कुतूहलाने असं स्वतः आम्हाला सांगावं लागलं की यालाच आपण 161 स्टेटमेंट म्हणतो. त्यामुळे काही टेक्निकल गोष्टी ज्या आहेत की पोलीस बांधवांना सांगणं देखील गरजेचं आहे की आपण जबाब रेकॉर्ड करत असताना जर सुरुवातीला जर शीर्षक दिलं, हेडिंग दिली की कलम 161 प्रमाणेचा जबाब, तर ती सगळ्यांना समजून जातं. तर मित्रांनो, ज्यावेळेस 161 स्टेटमेंट आपण पाहतो, आता 161 स्टेटमेंट म्हणजेच कलम 180 प्रमाणचं स्टेटमेंट जे की पोलिसांसमोर घेतलं जातं, पोलीस घेतात. म्हणजेच की एखाद्या साक्षीदाराचा जबाब पोलीस रेकॉर्ड करतात कलम 180 प्रमाणे BNSS. तर यामध्ये साक्षीदार जेव्हा ओरली एखादी गोष्ट सांगतो, तोंडी एखादी गोष्ट सांगतो पोलिसासमोर, कशा संदर्भात, एखाद्या केसच्या घटनेसंदर्भात, एखाद्या केसच्या पुराव्यासंदर्भात, एखाद्या केसच्या माहिती संदर्भात. म्हणजे की तो साक्षीदार त्या केस संदर्भातली कुठली तरी घटना जाणतोय किंवा ती घटना झाली त्याला माहिती आहे. असा व्यक्ती ज्यावेळेस एखादी माहिती सांगत असेल त्यावेळेस पोलिसांनी त्याची ओरल माहिती ही, डॉक्युमेंटरी ही रिटर्न स्वरूपात लेखी घेतली पाहिजे. लेखी घेऊन ती स्टेटमेंट हे रेकॉर्ड केली पाहिजे. 161 स्टेटमेंटमध्ये आणखीन असं आहे की याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सद्वारे हे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड देखील केले जाऊ शकतात. स्टेटमेंट त्या परिस्थितीप्रमाणे, त्या मॅटरप्रमाणे सुद्धा आणि सिरियसनेस प्रमाणे सुद्धा हे प्रकार या पद्धतीनं रेकॉर्ड केले जाऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, साक्षीदार जरी असेल आणि एखादी केस ही महिलांच्या ऑफिस संदर्भात असेल, तर त्यावेळेस महिला अधिकाऱ्यांनी असे महिला साक्षीदारांकडून जबाब हे रेकॉर्ड केले पाहिजे. महिला अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारचे महिला साक्षीदारांचे जबाब हे रेकॉर्ड केले पाहिजे. तर ही झाली कलम 161 म्हणजेच की 180 BNSS थोडक्यात माहिती. यामध्ये एकदम शॉर्टमध्ये पाहायचं झालं तर 180 BNSS म्हणजेच की जुनं सेक्शन 161 CRPC. यामध्ये पोलिसांना साक्षीदारांचे जबाब रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेले आहेत. साक्षीदार जर तोंडी सांगत असेल तर ते रिटर्नमध्ये आपल्याला ते जबाब रेकॉर्ड करायचे आहेत, ते स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहेत, ते ऑडिओ व्हिडिओद्वारे देखील रेकॉर्ड केले जाऊ शकतात. आणि त्याचसोबत महिला संदर्भातला ऑफेन्स असेल, महिला साक्षीदार असेल, तर अशा ऑफेन्समध्ये अशा साक्षीदाराचे जबाब हे महिला अधिकाऱ्यांनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड करायचे असतात. हे झालं कलम 161 CRPC, जुन्या CRPC मधील, आणि कलम 180 BNSS मधील हे सेक्शन. तर आता 164 स्टेटमेंट काय असतात? 164 म्हणजेच की आताच 183 BNSS. तर मित्रांनो, 161 मध्ये
पोलीस स्टेटमेंट हे रेकॉर्ड करतात साक्षीदारांचे. तर मित्रांनो, 164 CRPC जुना आणि नवीन 183 BNSS यामध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे की न्यायिक दंडाधिकारी हे स्टेटमेंट आणि कन्फेशन रेकॉर्ड करतात. आता यात एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की स्टेटमेंट म्हणजे काय आणि कन्फेशन म्हणजे काय. यामध्ये साक्षीदार फिर्यादी हे स्वतःची स्टेटमेंट देतात, स्वतःचे जबाब देतात एखाद्या केस संदर्भात, एखाद्या झालेल्या घटने संदर्भात. तर मित्रांनो, कन्फेशन मध्ये काय की आरोपी अशा कन्फेशन मध्ये स्वतःचा गुन्हा हा कबूल करत असतो. तो एखाद्या झालेल्या गुन्ह्यासंदर्भात तो कबुली देत असतो. ती कबुली ही कोर्टासमोर देत असतो. जर अशा प्रकारचं कन्फेशन जर हे पोलिसांसमोर दिलं तर ते ग्राह्य आहे का कायद्यात? तर नाही. परंतु हेच स्टेटमेंट, हेच कन्फेशन जर कोर्टासमोर दिलं तर ते कायद्यात ग्राह्य आहे. त्याचं कन्फेशन हे रेकॉर्ड केलं जाऊ शकतं आणि त्याला शिक्षा देखील ठोठावली जाऊ शकते किंवा त्याचे जे काही परिणाम असतील किंवा जे काही केसचा निकाल असेल तो देखील दिला जाऊ शकतो. यामध्ये एक समजून घ्यायचे की जुनं 161 स्टेटमेंट हे पोलीस रेकॉर्ड करतात, तर 164 स्टेटमेंट हे कोर्ट रेकॉर्ड करतो. यामध्ये मे शब्द वापरलेला आहे की कलम 164 स्टेटमेंट म्हणजेच की कलम 183 BNSS हे स्टेटमेंट प्रत्येक केसमध्ये रेकॉर्ड करावंच का, असे काही कोर्टावर बंधन आहेत का? तर नाही मित्रांनो. असं स्टेटमेंट कायद्यामध्ये मे शब्द वापरल्यामुळं कोर्टाच्या एखाद्या वेळेस डिस्क्रिशन आहे, स्वतःच्या पॉवर आहे. एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टानं जर स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास नकार दिला तर त्यावेळेस आपल्याकडे कुठला विलाज राहत नाही शिवाय आपण एखाद्या रिव्हिजन कोर्टात गेल्याशिवाय. परंतु कोर्टावर प्रत्येक केसमध्ये हे स्टेटमेंट विटनेसचे घ्यावेच, 164 म्हणजेच 183 स्टेटमेंट हे रेकॉर्ड करावेच का? तर नाही. त्याचं उत्तर आहे नाही. परंतु आता BNSS नवीन कायदा अस्तित्वात आल्यामुळे या कायद्यामध्ये काही गुन्ह्याकरिताचे जे स्टेटमेंट आहेत ते कोर्टात सुद्धा मॅन्डेटरी केलेले आहेत. कोर्टाला सुद्धा अशा काही गुन्ह्यामध्ये आता इथून पुढे स्टेटमेंट नाकारता येणार नाही. म्हणजे एखादा पोलीस अधिकारी कर्मचारी जर ते एखाद्या प्रकरणामध्ये जर कोर्टासमोर त्या साक्षीदारांना घेऊन गेला तर अशा प्रकरणामध्ये कोर्टाला अशा साक्षीदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आता हे बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. आता ते कलम 183 म्हणजेच की जुनं कलम 164 यामध्ये आता कुठं बदल झालेले आहेत आणि कुठल्या सब क्लॉजमध्ये हे नवीन बदल निर्माण झालेले आहेत हे आपण एका नंतरच्या टॉपिकमध्ये पाहूया. थोडक्यात आपल्याला आज एवढंच पाहायचं होतं की डिफरन्स बिटवीन द स्टेटमेंट ऑफ 161 अँड 164 ऑफ CRPC. तर कलम 164 मध्ये मॅजिस्ट्रेट हे साक्षीदारांचे जबाब आणि कबुली जबाब आरोपींचे हे रेकॉर्ड करतात. हे रेकॉर्ड करण्याचे अधिकार आहेत. तर 161 स्टेटमेंट म्हणजेच की 180 BNSS हे स्टेटमेंट हे पोलीस रेकॉर्ड करतात. आता इथपर्यंत आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती कळालीच असेल. परंतु मित्रांनो, 161 स्टेटमेंट हे पोलिसांनी रेकॉर्ड केल्यानंतर किंवा करत असताना इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, एक बाब लक्षात घ्यायची आहे. ती म्हणजे असे स्टेटमेंट साक्षीदारांचे रेकॉर्ड केल्यानंतर त्यावरती सही घ्यायची नाही. साक्षीदारांची सही घ्यायची नाही, त्यात साक्षीदारांची सही घेण्याचे प्रावधान नाही. आणि 164 मध्ये काय होतं की हाच साक्षीदार हा कोर्टासमोर सांगतो, एखादी गोष्ट कोर्टासमोर झालेली घटना सांगतो. परंतु असं स्टेटमेंट हे कोर्टासमोर दिल्यानंतर तिथं कोर्टासमोर मात्र ती त्यावरती त्या साक्षीदाराची सही घेतली जाते. आता याचं कारण काय की कायद्यामध्येच दिलेले आहे, कन्फेशन मेड बिफोर पोलीस इज नॉट ॲडमिसिबल. जरी एखाद्या गुन्ह्याचा कबुली जबाब पोलिसांसमोर दिला तरी तो कायद्यामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. परंतु तोच कबुली जबाब जर कोर्टासमोर दिला तर तो कायद्यासमोर ग्राह्य धरला जाणार. एवढाच फरक आहे. तसेच
जबाबावरती सह्या घेऊ नये हे कायद्यामध्ये एक तरतूद सांगितलेली आहे. त्यासोबत कुठल्याही प्रकारची इंड्युसमेंट देऊ नये, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन साक्षीदाराला देऊ नये, हे देखील ह्या कायद्यात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात पाहिलं की कलम 164 जुना CRPC आणि नवीन कलम 180 आणि कलम 161 जुना CRPC आणि नवीन कलम 180. आता 164ला आलेला आहे 183 आणि 161ला आला आहे 180. यामधील दोन्हीबद्दल आपण थोडक्यात फरक पाहिलेला आहे. तर कायद्याचे विद्यार्थी मित्रांना ही माहिती जर आवडली असेल तर आपण यापुढे कायद्याचे विषयावरील लेक्चर्स आपण यूट्यूबवरती सुरू करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना सुद्धा या दोन्हीतील फरक लक्षात यावा. कुठलीही गोष्ट आहे, कुठलेही कलम आहे, कुठलीही तरतूद आहे, तर त्यामधील सर्वसामान्य फरक काय आहे ही माहिती कायद्याच्या विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत देखील पोहोचवणे हा माझा उद्देश आहे आणि तो उद्देश मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार सुद्धा नाही. सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य व्यक्तींना देखील कायदा काय आहे, कायद्यातील तरतुदी काय आहेत, त्या कायद्याचा मिसयूज होऊ नये, त्या कायद्याचा योग्य त्या कारणासाठी वापर व्हावा, त्या कायद्याचा न्यायासाठी वापर व्हावा, यासाठी सर्वसामान्य व्यक्तींना देखील कायदे माहिती राहावेत. म्हणून ते कायदे इंग्लिशमध्ये असतील, मराठी भाषेत असतील अथवा हिंदी भाषेत असतील, ते सर्वसामान्यांना समजावेत. यासाठी मराठीमध्ये प्रत्येक कायद्याचं मी इंटरप्रिटेशन, प्रत्येक कायद्याचा अर्थ लावून सांगणार आहे. प्रत्येक माननीय सर्वोच्च न्यायालय असतील अथवा हायकोर्ट असतील अथवा विविध प्रकारचे न्यायनिवाडी जजमेंट असतील, हे देखील मी मराठीत भाषांतरित करून त्याचा पूर्णपणे अर्थ समजेल अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या माहितीत तो ठेवणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.